नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. भानुदासांचं कथन पूर्ण होण्याआधीच तो मघाचा तरुण विचारू लागला, सृष्टी संगोपनाचं कार्य म्हणजे काय? भानुदास त्वरित म्हणाले, वृक्ष वनस्पती वाढवले पाहिजे. वन्य पशु आपलेच आहेत, ते शत्रू नाहीत. अन्यथा देवाने त्यांना जन्माला घातलंच नसतं. तसं सर्व मनुष्यमात्रांमध्ये देव आहे, त्यांच्याशी देव समजून व्यवहार करावा. हाच गीता प्रणीत कर्मयोग. जिथे अहम चिकटत नाही त्याला योग म्हणतात, तो अनुसरावा. आकाशात पक्ष्यांचं सांज विचलन सुरू व्हायचं होतं. वरून मोरांचा केकारव श्रवणास येत होता. कुणीतरी एकदम ज्ञानेशांचं पसायदान सुरू केलं आणि त्यानंतर बैठक मोडली. राम राम नमस्कार म्हणत सगळे आपापल्या मार्गी लागले. आंब्याचा मुक्काम वाढला. जोगाई मातेच्या दर्शनानं सर्व हरखून गेले. तिथलं विशाल प्रांगण स्वच्छ ठेवलं होतं. प्रांगणाच्या बाहेरची जोगाई मातेला वेढून असलेली आमराई शीतलता शिंपित होती. विविध पक्ष्यांच्या तिथल्या वसाहतीमधलं सांडपाणी प्रांगणात सडा घालीत होतं. ससे, मुंगूस, धामणींची बिळं लपली होती. ती मंडळी त्यांच्या जीवनात मशगूल होती. कृष्णदेवरायाच्या एका अधिपतीनं मंदिराभोवती कोट उठवला होता. फरसबंदीही झाली होती. शुभ्र वस्त्रातला, दाढी घोटलेला, मर्यादेनं मिशा राखलेला चक्रपाणी तिथे फिरत निरीक्षण करत होता. जय अंबे, तिथला युवा पुजारी अभिवादन करीत होता. नमस्कार. समवयस्क असलेला चक्रपाणी उत्तरला, मी इथलाच. आम्ही ऋग्वेदी, गोसावी. आम्हाला देशपांडेही म्हणतात, पूर्वजांमुळे. झालं. आम्हीही विश्वामित्र गोत्रोत्पन्न कुलकर्णी पैठणकर. तसे आम्ही कृष्णाकाठच्या म्हैसाळचे. कृष्णा ओलांडली की कानडी मुलूक. आम्ही ओळखतो चक्रपाणी भानुदासना आपण. होय होय, चक्रपाणी खुलून उठला. यावे, मंदिर परिसर दाखवतो. चालता चालता गोसावी देशपांडे बोलीत होता. पूर्वी देशस्थ, कोकणस्थ असा काही भाग प्रचलित नव्हता. या देवीला चित्पावन अधिक भजतात. अनेकांची ही कुलमाता आहे. म्हणजे ऋग्वेद्यांची माता असं म्हणा ना, हसत चक्रपाणी म्हणाला. त्यावर गोसावी टाळी देत खुलला. मग म्हणाला, हा सगळा माहूरच्या मातेचा परिसर. माहूरला अत्री अनसुया राहत होते. त्यांनी इथल्यांना संस्कार दिले. इथलं अरण्य विरळे, लोकवस्तीही विरळ. इथल्या डोंगराईत अत्री अनसुयाने अफाट काम केलं. प्राचीन इतिहास सांगतो की अगस्तींच्याही अगोदर ह्या दिव्य दाम्पत्याचं इथं येणं झालं. अल्पसं थांबून गोसावी पुढे म्हणाला, इथल्या वनात राहणाऱ्या गृहजीवन, विवाहसंस्कार, कृषी, यज्ञ, वेद यांचं ज्ञान त्यांनी दिलं. आणि म्हणून तुम्ही बघा, नजरेला नजर भिडवीत गोसावी देशपांडे म्हणाला, अत्री गोत्र कुलोत्पन्नांचं वेगळेपण उठून दिसतं. आपली दृष्टी तशीच ठेवत चक्रपाणी म्हणाला, देशपांडे, आपलं गोत्र अत्री आहे का? देशपांडे खळखळून हसत आपल्या हाताने नकार देत जागीच हलत राहिला. त्याचा चेहरा मोहरा तांबूस झाला. या वाक्यानं पैठणकर आणि आंबेजोगाईकर घट्ट मित्र बनले. परळी, माहूर, कारंजा इथल्या दर्शनासाठी 6-7 देशपांडे कुलकर्ण्यांबरोबर निघणार होते खरे. भानुदासांचा आणि आंबेजोगाईचा 40-45 वर्षांचा परिचय होता. भानुदासांनी जोगाई मंदिराच्या ओवऱ्यात आपला मुक्काम ठेवला होता. अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत होते. भानुदास जोगाईच्या जवळ अनेकदा ध्यानमग्न होत. लोक मग वाट पाहत पण कंटाळीत नसत. इथल्या वास्तव्यात त्यांचा आहार अचानक मंदावला. गंगाबाई म्हणाल्या, हवा पाण्याने झाला असेल बदल. सरस्वतीबाईला काही ते पटलं नाही. तिने आपल्या पतीच्या करणी घातलं. बराच वेळ विचार केल्यावर चक्रपाणीने असं म्हटलं, सतत ध्यानात राहिलो की सर्व इंद्रियांच्या तृष्णा मंदावतीलच. तो स्वगतात म्हणाला. पहाट फुटत असताना पैठणकर आणि देशपांडे मंडळी चालायला लागली. कोस दीड कोस अंतरावर आद्य कवी मुकुंदराज यांच्या स्मृतिस्थळाच्या परिसरात सर्वजण आले. आजचं भोजन इथेच व्हायचं होतं. त्याने निश्चिंती होती. तिथल्या गुहा नाथपंथीयांच्या साधनेबद्दल जशा प्रसिद्ध तशाच तांबड्या विंचवांसाठीही प्रसिद्ध. देशपांडे मंडळींनी डाळबाटीचा कार्यक्रम आखला होता. दोघे तिघे उंच सकल भागात रानशेप्या आणायला पळाले. स्त्रियांनी कष्ट करायचे नाहीत असं ठरलं. पुरुषांची तारांबळ उडत होती. हसण्यासाठी आयतं साधन सापडलं होतं. भानुदास शांतपणे एका सावलीत बसले होते.
हळूच चालत चालत तिथे आले. प्रथम त्यांनी हातपाय धुतले आणि मग हसत म्हणाले, शुचिता प्रत्यक्ष असावीच, पण लोकांमध्ये राहायचं असेल तर ती दिसावी पण. मग त्यांनी जमिनीवर बैठक मारून परात स्वतःकडे ओढली. पातळ कुठे कोरडं पीठ पसरलं होतं. त्यांनी आपल्या दोनही करांनी चांगलं मळलं. गंगाबाई मदतीला येऊ लागल्या. भानुदासांनी रोखलं. त्यावर त्या म्हणाल्या, कुंभाराची कामे अजून चांगली येतात वाटतं. त्यावर भानुदास मधुर हसले. अर्थात शब्दप्रणय तिथे कोणाला कळणार होता. संत भानुदासांनी स्वकराने रांधलेला स्वयंपाक रिचवून मंडळी मात्र नंतर चांगली सुस्तावली. तिसऱ्या प्रहरी देशपांडेंनी मुकुंदराजांच्या अनेक कविता वाचून एक बौद्धिक संमेलनाची सुरुवात केली. भानुदासांनी मुकुंदराजांच्या स्मृतिस्थळापाशी 7 दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण ठरवलं. पुढे मोहिनी राजांना वंदन करून सर्वांनी परळी गाठली. श्री वैजनाथाला रुद्र ऐकवून सगळे माहूरला आले. चक्रपाणीचा अंदाज होता, इथून सप्ताहभर तरी मुक्काम हलत नाही. त्याने देशपांडे मंडळींनी जवळपासची शिखरं पादाक्रांत करायची ठरवली. मात्र सांजसमयी मंदिर बंद व्हायच्या आत श्रीसूक्ताचं आवर्तन, कुमकुम अर्चना चालू ठेवली. स्त्रियांच्या सहकार्याने रोजचा नैवेद्य तांबूल भानुदासांकरवी होऊ लागला. त्यांनी सप्तशतीचा पाठ नित्य ठेवला. तिथे महिलांनी मातेची ओटी भरली. भरल्या भावानं सर्व माहूरगड उतरले. एक दिवस अबोल राहिले. कारंज्याला श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी 4 दिवसांचं अनुष्ठान झालं. उपवास झाले. कमालीची शुद्धता तिथली पाहून पैठणकर स्तब्ध झाले. परतीच्या वाटेत चक्रपाणी आपल्या पित्याला म्हणाला, अशा अतीव शुद्धता आणि शुचितेने देव पावतो. इतक्या लवकर निर्णय झाला तुझा? भानुदासांनी पृच्छा केली. तसं नव्हे, पण कर्माची शुद्धी ती ज्याला आचरता येत असते त्यांच्यासाठी, पण इतरांना त्याचा क्षोभ होता कामा नये. आत्मविकास करताना इतरांचा विचार कसा करायचा? इतरांचा विचार केल्याने तर आत्मविकास साधत असतो. बराच वेळ चक्रपाणी मौन राहिला. मग म्हणाला, इतरांचा विचार करून कर्मशुद्धी कशी व्हायची? कर्म केव्हाही शुद्धच असतं. आपली विचारधारा ज्याला त्याला शुद्ध अशुद्धतेची पुटं चढवतं. आणि मग कधी नव्हे ते भानुदासांनी आपल्या पुत्राच्या स्कंधावर आपला उजवा हात ठेवला आणि समजावीत म्हटलं, स्वगृहात आपल्याला आवडेल तसं कर्मकांड करावं. बाहेर मात्र त्याचा बडेजाव करू नये. आचारशून्यही होऊ नये. समाजाला हळूहळू आचार शिकवावा. मागून चालत येणाऱ्या गोसावी देशपांड्याला तो एक धडा होता. त्याची यात्रा सफल झाली होती. पैठणच्या वाटेवर पुन्हा भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. एक दिवस काळोख पडल्यावर मुंडासं गुंडाळलेला आखूड फाटकं धोतर नेसलेला तरुण पैठणकरांच्या उतार्यावर दाखल झाला. संत भानुदासांना भेटायचं आहे असं म्हणू लागला. ही वेळ काही भेटायची आहे असं पुटपुटत चक्रपाणी समोर आला. राम राम. हं, काय? चक्रपाणींनी विचारलं. काय ते मला सांगा. भानुदास गुरु विश्रांती? ते कधीच विश्रांती घेत नाही. त्यांना सांगावा द्यावा नाही. भानुदासांसमोर उभा राहत चक्रपाणी म्हणाला, अंत्यज असावा, पण हट्टी दिसतोय. आत्ताच भेटायचं म्हणतो. मग पाठव. इथे? होय. वाकून नमस्कार करीत तो तरुण म्हणाला, म्या केदार. ब्राह्मण आहात. देहवाणी सांगते. रूप बदलून येण्याचं कारण? इकडे तिकडे त्याने दृष्टी फिरवली. चक्रपाणी आणि भानुदासांशिवाय तिथे कुणीही नव्हतं. चक्रपाणी पाणी आणि गूळ आणायला आत वळला. बिदरचा सुलतान महमूद शहाची राजवट संपली आहे. त्याच्या 5 सरदारांनी राज्य विभागून घेतलं आहे. नव्या दमानं ते महाराष्ट्र भरडतील. महमूद शहानं क्रूरतेने लक्षावधी हिंदू कापले. मुसलमानांचंही त्यांनी भलं केलं नाही. संत भानुदास, आता आपलं कसं होईल? सहस्त्रावधी कोसावरून आलेले काही फिरंगी आपल्याला वाटवत आहेत. भानुदासांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांनी नेहमी ईश्वराचं अस्तित्व दिसलं होतं. आज काळोख दिसत होता. बऱ्याच वेळाने डोळे उघडले. शांतपणे बोलू लागले. केदार, आपल्या जागरूकतेबद्दल धन्यवाद. तूर्तास दूरदर्शी निस्पृह क्षत्रिय नाहीत. प्राप्त काळ अनुकूल नाही. जनसामान्यांनी छळ अंगभूतच असतो असं मानून घेतलं आहे. विचारी बुद्धिमान ब्राह्मण वा अभ्यासू वैष्णवांनी इकडे कानाडोळा केला आहे. पण हे प्रारब्ध आहे बाबा. चक्रपाणी मध्येच बोलला.
प्रारब्ध वैयक्तिक असतं, कधी सामाजिक नसतं, भानुदास विषादाने म्हणाले. मग केदारकडे पाहून म्हणाले, मध्ये ईश्वराबद्दल विश्वास वाढला तर त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. सध्या तरी आपण नेमस्तपणे ईशप्रेम वाढवू शकतो. कदाचित 4 पिढ्यात हे ईशप्रेम देशप्रेमात परिवर्तित होईल. अल्प वेळ थांबून पुनश्च म्हणाले, केदार, देशप्रेम जागवून कार्य साधत नाही. त्याच्या पायऱ्या निश्चित आहेत. सर्वप्रथम ईशप्रेम, मग आत्मविश्वास, नंतर देशप्रेम वा भूमिनिष्ठा. हे चक्र लयाला गेलं आहे. ते उभं करायला समय तर लागेल. येतो मी, केदार म्हणाला. नाही, भोजन कर, विश्रांती घे. लांबवर बांधलेल्या अश्वासाठी चारापाणी पण घे. 4 बंधारे बांधले. 2 ठिकाणी तर असं झालं की बंधाऱ्याचे दगड आणि पांढरी माती लोक आपल्या घरासाठी नेतात बघा. वृद्ध आनंद शेठ भानुदासांना सांगत होते. आनंद शेठच्या मिशांचे आणि शेंडीचे सगळे केस श्वेत झाले होते. भुवयांचे 4-6 केस रंग बदलत होते. समोर शांतपणे बसलेल्या भानुदासांच्याही मिशांचे 4-2 केस करडे झाले होते. भानुदासांचं 56वं वर्ष सरलं होतं. गाल आता उतरले होते, त्यामुळे की काय त्यांचे डोळे विशाल दिसत होते. डोळ्यातील अथांग शांती अधिकच दाट भासत होती. वाटसरूंसाठी आपण जुन्या बुजलेल्या विहिरी साफ केल्या, पण त्यांच्या रहाटाचा संच लोक काढून देतात. गुरुजी, हे काम शासनाचं आहे, ते अस्थिर आहे आणि म्हणून आपण जनसहकार्यातून काम करतो. पण ह्याचं कुठवर चालायचं? आनंद शेठ पोट तिडकीने व्यथा मांडत होते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून आनंद शेठची मुलं नातवंडं व्यवसाय बघू लागली. भानुदास मात्र मोकळे झाले नव्हते. पण ते गुंतले होते तरी कधी? बालपणापासून ते साहसी कल्पक होते. त्यांनी कधी कुणाचा सल्ला घेतला नव्हता. चाकोरी सोडून ते मार्ग शोधेत. कर्नाटक, तेलंगणा, म्हैसूर तर त्यांचा माल जाईच, परंतु मधूनमधून दिल्ली, चितोडलाही माल पाठवीत. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.